जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध दशक षोडश सप्ततीन्वय नाम. श्रीराम धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझे पुण्य श्लोक. जयाचे न हा त्रिलोक पावन झाला भविष्य आणि शतकोटी. हे तो नाही देखिले दृष्टी दांडोळीता सकल सृष्टी. श्रुत नव्हे भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण. तरी आश्चर्य मानिती जन भूमंडळीचे. नसता रघुनाथ अवतार नाही पाहिला शास्त्राधार. रामकथेचा विस्तार विस्तारला जेणे ऐसा जयाचा वाग्विळास. ऐकोनी संतोषला महेश मग विभागिले त्रैलोक्यास शतकोटी रामायण. ज्याचे कवित्व शंकरे पाहिले इतरांना वचे अनुमानले. राम उपासकांसी झाले परम समाधान. ऋषी होते थोर थोर बहुती केला कवित्व विचार. परी वाल्मिका सारिखा कवीश्वर न भूतो न भविष्यती. पूर्वी केली दृष्टकर्मे परी पावन झाला रामनामे. नाम जपता दृढ नेमे पुण्य सीमे सांडली. उफराटे नाम म्हणता वाचे पर्वत फुटले पापाचे. ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावर होते. वाल्मिके जेथे तप केले ते पण पुण्य पावन झाले. शुक्ष काष्टी अंकुर फुटले तपोबळे जयाच्या. पूर्वी होता वाल्ला कोळी जीवघातकी भूमंडळी. तोची वंदिजे सकळी विभूती आणि ऋषीश्वरी. उपरती आणि अनुताप तेथे कैसे उरेल पाप. देहांत तपे पुण्यरूप दुसरा जन्म झाला. अनुतापे आसन घातले देहाचे वारुळ झाले. तेचे नाम पुढे पडिले वाल्मिक असे. वारुळास वाल्मिक बोलिजे म्हणून वाल्मिक नाम साजे. जयाच्या तीव्र तपे झिजे हृदय तपासांचे. जो तपासान माझी श्रेष्ठ जो कवीश्वरांमध्ये वरिष्ठ. जयाचे बोलणे स्पष्ट निश्चयाचे. जो निष्ठावंतांचे मंडन रघुनाथ भक्तांचे भूषण. ज्याची धारणा असाधारण साधका सदृढ करी. धन्य वाल्मिक ऋषेश्वर समर्थांचा कवीश्वर. तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे. वाल्मिक ऋषी बोलिला नसता तरी आम्हासी कैचा रामकथा. म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे. रघुनाथ कीर्ती प्रकट केली तेने तयाची महिमा वाढली. भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे. आपुला काळ सार्थक केला रघुनाथ कीर्तीमध्ये बुडाला. भूमंडळी उद्धरिला बहुत लोक. रघुनाथ भक्त थोर थोर महिमा जयांचा अपार. त्या समस्तांचा किंकर रामदास म्हणे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वाल्मिक स्तवन निरूपण नाम समास प्रथम. श्रीराम धन्य धन्य हा सूर्यवंश सकळ वंशामध्ये विशेष. मार्तंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी. सोमा अंगी आहे लांछन पक्षा एका होय क्षीण. रवी किरण फाकता आपण कळाहीन होय. या कारणे सूर्यापुढे दुसरी साम्यता न घडे. जयाच्या प्रकाशे उजेडे प्राणीमात्रांसी. नाना धर्म नाना कर्मे उत्तमे मध्यमे अधमे. सुगमे दुर्गमे नित्यनेमे सृष्टीमध्ये चालती. वेदशास्त्रे आणि पुराणे मंत्रयंत्र नाना साधने. संध्या स्नान पूजा विधाने सूर्यविन बापुडी. नाना योग नाना मते पाहो जाता असंख्याते. जाती आपुलाल्या पंथे सूर्योदय जलिया. प्रापंचिक अथवा पारमार्थिक कार्य करणे कोणी एक. दिवसेंविन निरंथक सार्थक नव्हे. सूर्याचे अधिष्ठान डोळे डोळे नसता मग ते आंधळे. या कारणे काहीच न चले सूर्यविन. म्हणाल अंध कवित्वे करीती तरी हेही सूर्याचीच गती. थंड झाली आपुली मती मग प्रतिप्रकाश कैचा. उष्ण प्रकाश तो सूर्याचा शीत प्रकाश तो चंद्राचा. उष्णत्व नसता देहाचा घात होय. या कारणे सूर्यविन सहसा न चले कारण. श्रोते तुम्ही विचक्षण शोधून पहा. हरिहरांच्या अवतार मूर्ती शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती. यापूर्वी होता गभस्ती आतही आहे. जितुके संसारासी आले तितुके सूर्याखाले वर्तले. अंती देह त्यागून गेले प्रभाकरा देखता. चंद्र ऐलीकडे झाला क्षीरसागरी मधून काढिला. 14 रत्नांमध्ये आला बंधू लक्ष्मीचा. विश्वचक्षु हा भास्कर ऐसे जाणती लहान थोर. या कारणे दिवाकर श्रेष्ठाहुनी श्रेष्ठ. अपार नभमार्ग क्रमणे ऐसेची प्रत्यही येणे जाणे. या लोकोपरक कारणे आज्ञा समर्थांची. दिवस नसता अंधकार सर्वांसी नकळे सारासार. दिवसेंदिवस तस्कर का दिवा भीत पक्षी. सूर्यापुढे आणिक दुसरे कोण आणावे समोरे. तेजोरासी निर्धारे उपमेरहित. ऐसा हा सविता सकळांचा पूर्वज होय रघुनाथाचा. अगाध महिमा मानवी वाचा काय म्हणून वर्णावी. रघुनाथ वंश पूर्वापर एकाहुनी एक थोर. मज मती मंदास हा विचार काय कळे. रघुनाथाचा समुदाव तेथे गुंतला अंतर्भाव. म्हणून वर्णिता महत्व वाग्दुग बळमी. सकळ दोषांचा परिहार करिता सूर्यास नमस्कार. स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूर्यस्तवन निरूपण नाम समास द्वितीय.
श्रीराम धन्य धन्य हे वसुमती, हिचा महिमा सांगू किती. प्राणी मात्र तितुके राहाती तिच्या आधारे. अंतरिक्षी राहाती जीव, तोही पृथ्वीचा स्वभाव. देह जड नसता जीव, कैसे तगती. जाळीती पोळीती कुदळीती, नांगरीती उकरीती खाणती. मळमूत्र निजवरी करीती आणि वमन. नासके कुजके जर्जर, पृथ्वी विन कैची थार. देहांत काळे शरीर तिजवरी पडे. बरे वाईट सकळ काही, पृथ्वी विन थार नाही. नाना धातू द्रव्य तेही भूमीचे पोटी. एकास एका संवारिती, प्राणी भूमीवरी असती. भूमी सांडून जाती कोणीकडे. गडकोट पुरे पट्टणे, नाना देश कळती अट्टणे. देव दानव मानव राहणे पृथ्वीवरी. नाना रत्ने हिरे परिस, नाना धातू द्रव्यांश. गुप्त प्रगट करावयास पृथ्वीविन नाही. मेरू मांदार हिमाचळ, नाना अष्टकुळाचर. नाना पक्षी मच्छव्याळ भूमंडळी. नाना समुद्राय पलीकडे, भोवते आवरण दोकाकडे. असंभाव्य तुटलेकडे भूमंडळाचे. त्यामध्ये गुप्त विवरे, लहान थोर अपारे. तेथे निबिड अंधकारे वस्ती कीजे. आवरण डोक ते अपार, त्याचा कोण जाणे पार. उदंड दाटले जळचर असंभाव्य मोठे. त्या जीवांना असं आधार पवन. निबिड दाट आणि घन, फुटू शकेना जीवन कोणेकडे. त्या प्रभंजनासी आधार, कठीणपणे अहंकार. ऐसा त्या भूगोळाचा पार कोण जाणे. नाना पदार्थांच्या खाणी, धातू रत्नांच्या दाटणी. कल्पतरू चिंतामणी अमृतकुंडे. नाना द्वीपे नाना खंडे, वसती उद्वसे उदंडे. तेथे नाना जीवनांची बंडे वेगळाली. मेरू भोवते कडे कापले, असंभाव्य कडोसे पडिले. निबिड तरू लागले नाना जिनसी. त्या सानिध्य लोकालोक, तेथे सूर्याचे फिरे चाक. चंद्राद्री द्रोणाद्री मेनांक महागिरी. नाना देशी पाषाण भेद, नाना जिनसी मृत्तिका भेद. नाना विभूती छंदबंद नाना खाणी. बहुरत्ना हे वसुंधरा, ऐसा पदार्थ कैचा दुसरा. अफाट पडिले सैरावैरा जिकडे तिकडे. अवघी पृथ्वी फिरवण पाहे, ऐसा प्राणी कोण आहे. दुजी तुळना न साहे धरणीविषयी. नाना वल्ली नाना पिके, देशोदेशी अनेके. पाहो जाता सारिख्या सारिखे एकही नाही. स्वर्ग मृत्य आणि पाताळे, अपूर्व रचिली तीन ताळे. पाताळ रोके महाव्याळे वस्ती कीजे. नाना वल्ली बीजांची खाणी, तेही विशाळ धरणे. अभिनव कर्त्यांची करणे होऊन गेले. गडकोट नाना नगरे, पुरे पट्टणे मनोहरे. सकळा ठाई जगदेश्वरे वस्ती कीजे. महाबळी होऊन गेले, पृथ्वीवरी चोताळले. सामर्थ्य निराळे राहिले, हे तो घडेना. असंभाव्य हे जगती, जीव किती एक जिती. नाना अवतार पंगती भूमंडळावरी. सध्या रोकडे प्रमाण, काही करावा न लगे अनुमान. नाना प्रकारीचे जीवन पृथ्वीचे ने आधारे. कितेक भूमी माझी म्हणती, शेवटी आपणची मरोणी जाती. कितेक काळ होता जगती जैसी तैसी. ऐसा पृथ्वीचा महिमा, दुसरी काय द्यावी उपमा. ब्रह्मादिकांपासून आम्हा आश्रयोची आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे. पृथ्वी स्तवन निरूपण नाम समास तृतीय. श्रीराम आता सकळांचे जन्मस्थान, सकळ जीवांचे जीवन. जयास आपो नारायण ऐसे बोलीजे. पृथ्वीचा आधार आवरण दोनक, सप्तसिंधूचे सिंधोदक. नाना मेघींचे मेघोदक भूमंडळी चालिले. नाना नद्या नाना देसी, वाहत मिळाल्या सागरासी. लहान थोर पुण्यराशी अगाध महिमे. नद्या पर्वतीहून कोसळल्या, नाना सांकडीमध्ये रिचवल्या. धबाबा खळाखळा चालिल्या असंभाव्य. कूप बावी सरोवरे, उदंड तळी थोर थोरे. निर्मळे उचंबळती नीरे नाना देसी. गायमुखे पाट जाती, नाना कालवे वाहती. नाना झऱ्या झिरपती झरती नीरे. डुरे विहिरे पाझर, पर्वत फुटून वाहे नीर. ऐसे उदकाचे प्रकार भूमंडळी. जितुके गिरी तितुक्या धारा, कोसळती भयंकरा. पाबळ पहाळ अपारा, उकळ्या सांडिती. भूमंडळीचे जळ आघवे, किती म्हणून सांगावे. नाना कारंजी आणावे बांधून पाणी. डोह डबके खबाटी टांगी, नाना गिरीकंदरी अनेकी. नाना जळे नाना लोकी वेगळाळे. तीर्थे एकाहून एक, महापवित्र पुण्यदायक. अगाध महिमा शास्त्रकारक बोलोनी गेले. नाना तीर्थांची पुण्योदके, नाना स्थळोस्थळी शीतकदोळे. तैसीच नाना उष्णोदके ठाई ठाई. नाना वल्लीमध्ये जीवन, नाना फळी फुली जीवन. नाना कंदीमुळे जीवन गुणकारके. क्षारोदके सिद्धोदके, विषोदके पीयूषोदके. नाना स्थळांतरी उदके नाना गुणांची. नाना इक्षुदंडाचे रस, नाना फळांचे नाना रस. नाना प्रकारीचे गोरस, मधपारा गुळत्र. नाना मुक्ता फळांचे पाणी, नाना रत्नी तळपे पाणी. नाना शास्त्रामध्ये पाणी नाना गुणांचे.
शुक्लित श्रोतीत लाळमूत्र स्वेद, नाना उदकाचे नाना भेद, विवरून पाहता विशद होत जाते. उदकाचे देह केवळ, उदकांचेची भूमंडळ, चंद्रमंडळ सूर्यमंडळ उदकाकरिता. क्षारसिंधू क्षीरसिंधू, सुरासिंधू आज्यसिंधू, दादिसिंधू इक्षुरदास सिंधू, शुद्ध सिंधू उदकाचा. ऐसे उदक विस्तारले, मुळापासून शेवटा आले, मध्येही ठाई ठाई उमटले, ठाई ठाई गुप्त. जे जे बीजी मिश्रित झाले, तो स्वाद घेऊन उठिले, उसांमध्ये गोडीस आले परमसुंदर. उदकाचे बांधा हे शरीर, उदकाची पाहिजे तदनंतर, उदकाचा उत्पत्ती विस्तार किती म्हणून सांगावा. उदक तारक उदक मारक, उदक नाना सौख्यदायक, पाहता उदकाचा विवेक अलौकिक आहे. भूमंडळी धावे नीर, नाना ध्वनी त्या सुंदर, धबाबा धबाबा थोर रिचवती धारा, ठाई ठाई डोह तुंबती, विशाळ तळी डबविती, चबाविती थवाविती कालवे पाट. एकी पालथ्या गंगा वाहती, उदके सानिध्यची असती, खळाळा झरे वाहती भूमीचे पोटी. भूमी गर्भी डोहो भरले, कोणी देखील ना ऐकिले, ठाई ठाई जो विरी झाले विद्युल्लतांचे. पृथ्वी तळे पाणी भरले, पृथ्वीमध्ये पाणी खेळे, पृथ्वीवरी प्रगटले उदंड पाणी. स्वर्ग मृत्यू पाताळी, एक नदी तीन ताळी, मेघोदक अंतराळी वृष्टी करी. पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ दहन, दहनाचे मूळ पवन, थोराहून थोर, त्याहून थोर परमेश्वर. महद्भुताचा विचार, त्याहून थोर परात्पर परब्रह्म जाणावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आपनिरूपण नाम समास चतुर्थ. श्रीराम धन्य धन्य हा वैश्वानरू, होय रघुनाथाचा अश्वस्वरू, विश्वव्यापक विश्वंभरू, पिता जानकीचा. ज्याच्या मुखे भगवंत भोगता, जो ऋषीचा फळदाता, तमहिम रोग हरता, भरता विश्वजनांचा. नाना वर्ण नाना भेद, जीवमात्रांस अभेद, अभेद आणि परमशुद्ध ब्रह्माधिकांसी. अग्निकरिता सृष्टी चाले, अग्निकरिता लोक घाले, अग्निकरिता सकळ जाले लहान थोर. अग्नीने आळले भूमंडळ, लोकांस राहावया झाले स्थळ, दीप दीपिका नाना ज्वाळ तेथे तेथे. पोटामध्ये जठराग्नी, तेने क्षुधा लागे जणी, अग्निकरिता भोजनी रुची येते. अग्नी सर्वाग्नी व्यापक, उष्णे राहे कोणी एक, उष्ण नसता सकळ लोक मरून जाती. आधी अग्नी मंद होतो, पुढे प्राणी तो नासतो, ऐसा हा अनुभव येतो प्राणी मात्रांशी. असता अग्नीचे बळ, शत्रू जिंके तात्काळ, अग्नी आहे तावत काळ जिने आहे. नाना रस निर्माण झाले, अग्निकरिता निपजले, महारोगी आरोग्य झाले निमिष मात्रे. सूर्य सकळांहून विशेष, सूर्या उपरी अग्नी प्रकाश, रात्रभागी लोक अग्निस साहे करीती. अत्यज गृहीचा अग्नी आणिला, त्यास दोष नाही बोलिला, सकळा गृही पवित्र झाला वैश्वानरू. अग्निहोत्र नाना याग, अग्निकरिता होती सांग, अग्नी तृप्त होता मग सुप्रसन्न होतो. देव दानव मानव अग्नकरिता चाले सर्व, सकळ जनांसी उपाव अग्नी आहे. लग्ने करीती थोर थोर, नाना दारूचा प्रकार, भूमंडळी यात्रा थोर दारुणे शोभती. नाना लोक रोगी होती, उष्ण औषधे सेविती, तेने लोक आरोग्य होती वन्नी करिता. ब्राह्मणास तनुमनु, सूर्यदेव हुताशनु, एतद्विषयी अनुमानू काहीच नाही. लोकामध्ये जठरानळू, सागरी आहे वळवानळू, भूगोळाबाहेर आवरणाळू, शिवनेत्री विद्युल्लता. कृपीपासून अग्नी होतो, उंचदपणी अग्नी निघतो, काष्टमथनी प्रकटतो चकमकेने. अग्नी सकळा ठाई आहे, कठीण घिसणी प्रकट होय, आग्या सर्पे दग्ध होय गिरिकंदरे. अग्निकरिता नाना उपाय, अग्निकरिता नाना अपाय, विवेके विन सकळ होय निरर्थक. भूमंडळी लहान थोर, सकळांसवणीचा आधार, अग्निमुखे परमेश्वर संतुष्ट होय. ऐसा अग्नीचा महिमा, बोलीजी तितुके उनी उपमा, उत्तरोत्तर अगाध महिमा अग्निपुरुषाचा. जित असता सुखी करी, मेल्या प्रेत भस्म करी, सर्व भक्षकू त्याची थोरी, काय म्हणून सांगावी. सकळ सृष्टीचा संहार, प्रळय करती वैश्वानर, वैश्वानरे पदार्थ मात्र काही उरेना. नाना होम उदंड करीती, घरोघरी वैश्वदेव चालती, नाना क्षेत्री दीप जळती देवापासी. दीपाराधने निरांजने, देव ओवाळी जे जणे, खरे खोटे निवडणे दिव्य होता. अष्टदा प्रकृती लोक तिन्ही, सकळ व्यापून राहिला भन्नी, अगाध महिमावदनी किती म्हणून बोलावा. चारी शृंगे त्रिपदी जात, दोन्ही शिरे सप्तहात, ऐसा बोलिला शास्त्रार्थ प्रचिती विना. ऐसा वन्य उष्ण मूर्ती, तो मी बोललो यथामती, न्यून पूर्ण क्षमा क्षुत्री केले पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अग्निनिरूपण नाम समास पंचमा. जय जय रघुवीर समर्थ.